ശബ്ദാർത്ഥയോः ശക്തിः सम्बन्धश्च वैयाकरणरूपेण प्रतिपादितं। तत्र तादात्म्यं सम्बन्धः इत्युक्तौ अयं संशयो जातः। मधुशब्दोच्चारणे मुखे मधुररसास्वादापत्तिः, अग्निशब्दोच्चारणे च मुखे दाहापत्तिः इति। तत्र अभेदः आरोपित एव। शब्दार्थयोः भेद एव स्वतः वर्तते इति समाधानम् उक्तम्। तदनन्तरं बौद्धपदार्थम् अधिकृत्य विचार्यते। वस्तुतः बौद्ध एव अर्थः शक्यः, स्फोटश्च प्रसिद्धं। वस्तुतः बौद्ध एव अर्थः शक्यः, शक्यः अर्थः शक्त्या लब्धः अर्थः शक्यः, सः बुद्धिस्थः एव, न तु बाह्यः, न तु बहिस्थितः। तद्वत् शब्दोऽपि हृदिस्थः स्फोटरूप एव गृह्यते, न तु वैखरी ध्वनिरूपः इति। तथा च वैखरीध्वनिरूपस्य न ग्रहणं शब्दशब्देन, अर्थशब्देन च बाह्यार्थस्य न ग्रहणं, किन्तु बुद्धिस्थस्य एव ग्रहणम् इत्यतः बुद्धिस्थस्य अग्निशब्दस्य दाहकत्वशक्तिः न वर्तते, बुद्धिस्थस्य मधुशब्दस्य मधुरत्वप्रतीतिः च न वर्तते इति पूर्वोक्तः दोषः नास्ति इत्युक्तं भवति। तत्र च प्रमाणमुच्यते। बुद्धिस्थ एव पदार्थः गृह्यते, न तु बाह्यपदार्थः इत्यत्र प्रमाणमुच्यते। अत एव विकल्पसूत्रं सङ्गच्छते इति। शब्दज्ञानानुपादि वस्तुशून्यो विकल्पः इति विकल्पसूत्रं। योगसूत्रे विकल्पसूत्रं भवति। शब्दज्ञानानुपादि वस्तुशून्यो विकल्पः इति। शब्दज्ञानानुपादि, शब्दज्ञानेन झटिति बुद्धौ अनुपदितं शीलः। शब्दज्ञानेन, केवलशब्दज्ञानेन बाह्यपदार्थः अस्ति वा न वा इति चिन्तां विना शब्दज्ञानमात्रेण बुद्धौ अनुपदितं शीलः शब्दज्ञानानुपादि। वस्तुशून्यः, बाह्यवस्तुशून्यः, बाह्यवस्तुरहितः, बाह्यपदार्थरहितः विकल्पः विशेषेण कल्प्यते इति विकल्प्यः बुद्धिपरिकल्पितः इत्यर्थः। तथा च बुद्धिपरिकल्पितः पदार्थः, बुद्धिपरिकल्पितः पदार्थः शब्दज्ञानमात्रेण झटिति बुद्धौ उपस्थितिः तस्य भवति। तत्र किं नावश्यकं? बाह्यवस्तुनः सन्निधानं न आवश्यकम् इत्युक्तम्। अत एव तत्र अर्थः अत्रैव उक्तः। वस्तुशून्यः बाह्यार्थरहितः विशेषेण कल्प्यते इति विकल्प्यः, बुद्धिपरिकल्पितः इति तदर्थः। किञ्च बाह्यार्थ अभावेपि बुद्धिकल्पितस्य बुद्धिपरिकल्पितस्य अर्थस्य स्वीकारादेव, बौद्धस्य अर्थस्य स्वीकारादेव एष वन्ध्यासुतो याति खपुष्पकृतशेखरः कूर्मक्षीरचये स्नातः शशशृङ्गधनुर्धरः इत्यादौ शशशृङ्गादीनां वन्ध्यासुतादीनाम् अर्थवत्वम्, अर्थवत्वमाश्रित्य प्रातिपदिकत्वं, प्रातिपदिकत्वमाश्रित्य स्वाद्युत्पत्तिः, तेषां प्रयोगश्च साधुर्भवति। एष वन्ध्यासुतः याति। कीदृशः वन्ध्यासुतः? खपुष्पकृतशेखरः, आकाशकुसुमैः कृतः शेखरः, शिरोलङ्कारः यस्य सः खपुष्पकृतशेखरः। कूर्मक्षीरचये स्नातः, बहु कूर्मक्षीरं वर्तते, तत्र स्नानं कृत्वा कूर्मक्षीरचये स्नातः शशशृङ्गधनुर्धरः, तस्य हस्ते धनुः वर्तते, सः धनुर्धरः भवति। कीदृशधनुर्धरः?
शशशृङ्गः शशस्य शृङ्गं शशशृङ्गं केतेन कृतः धनुः शशशृङ्गधनुः तं धरतीति शशशृङ्गधनुर्धरः शशस्य शृङ्गं शशशृङ्गं शशशृङ्गेण कृतं धनुः शशशृङ्गधनुः तं धरते इति शशशृङ्गधनुर्धरः एतादृशः वन्ध्यासुतः याति इत्युच्यते। तत्र वन्ध्यायाः सुत एव नास्ति इति वन्ध्यासुतः अत्यन्तम् असम्भवः। आकाशे पुष्पाणि न विद्यन्ते इति आकाशकुसुमस्य तैः आकाशकुसुमैः कृतः शिरोलङ्कारः इत्येतदपि असम्भव एव भवति। कूर्मस्य अथवा कच्छप्याः क्षीर एव नास्ति। तत्र उच्यते बहुक्षीरे स्नातः इति, तस्याः क्षीर एव नास्ति इति तत्र स्नानमपि असम्भवं भवति। तद्वत् शशः इति जन्तुविशेषस्य शृङ्गं नास्ति, अतः तेन धनु कर्तुं न शक्यते, तस्य धारणमपि असम्भवम्। एवञ्च अस्मिन् श्लोके उक्तानां सर्वेषामपि पदार्थानां बाह्यार्थशून्यत्वं वर्तते। बाह्ये एतादृशाः अर्थाः एतादृशाः पदार्थाः न सन्त्येव। तेषां पदार्थत्वाभावे को दोषः, तेषाम् अर्थवत्वं न स्यात्। वन्ध्यासुतः इत्युक्तौ तस्य अर्थवत्वं नास्ति, खपुष्पकृतशेखरः इत्यस्यापि अर्थवत्वं नास्ति। एवं पूर्वोक्तानां शब्दानाम् अर्थवत्वाभावे अर्थवत्वमाश्रित्यैव प्रातिपदिकसंज्ञा विधीयते इत्यतः तेषां प्रातिपदिकसंज्ञा न स्यात्। अर्थवदधातुरप्रत्ययप्रातिपदिकम् इति सूत्रेण अर्थवत्वमाश्रित्यैव प्रातिपदिकसंज्ञा विधीयते। पूर्वोक्तानां शब्दानां यदि बाह्यार्थ एव स्वीक्रियते तर्हि पूर्वोक्तानां शब्दानाम् अर्थवत्व अभावात् तेषां प्रातिपदिकत्वं न स्यात्। प्रातिपदिकत्वाभावे स्वाद्युल्पत्तिः न स्यात्। शशशृङ्ग इत्यादि प्रयोग एव विलयं स्यात् इति। अतः किम् आश्रियते, तत्र बौद्धार्थ एव आश्रियते। तदेव उक्तम् अत्र इत्यत्र वन्ध्यासुतादीनां बाह्यार्थशून्यत्वेपि वन्ध्यासुतादिशब्दानां यद्यपि बाह्यार्थः नास्ति, तेषां बाह्यार्थशून्यत्वेपि बुद्धिकल्पितं वन्ध्यासुतशब्दवाच्यमर्थम् आदाय बुद्धिकृतं वन्ध्यासुतवाच्यार्थम् आदाय वन्ध्य प्रसिद्ध सुतोऽपि प्रसिद्धः। तथा च वन्ध्यासुत इति शब्दे श्रुते मनसि बुद्धौ कश्चन अर्थः आविर्भवति। यद्यपि बाह्यार्थं नास्ति, बाह्यार्थपदार्थः नास्ति, तथापि वन्ध्यासुतशब्दे श्रुते बुद्धौ कस्यचन अर्थस्य उपस्थितिः भवति। स एव अत्र वाच्यार्थः इत्युच्यते। वाक्यार्थस्य वाच्यार्थः तस्य वाच्यार्थस्य स्वीकारात् बुद्धौ निष्पन्नस्य वाच्यार्थस्य स्वीकारात् तादृशम् अर्थवत्वम् आश्रित्य अस्य अयमर्थः वन्ध्यासुतशब्दे श्रुते झटिति बुद्धौ कश्चन अर्थः उपतिष्ठते, तस्य आश्रयात् स वाच्यार्थ इत्युच्यते। तम् आश्रित्य प्रातिपदिकत्वं सिद्ध्यति। प्रातिपदिकत्वे च स्वाद्युल्पत्तिरपि सिद्ध्यति। पदानां प्रयोगोऽपि सिद्ध्यति इत्यर्थः। वाच्यार्थमादाय अर्थवत्वात् प्रातिपदिकत्वम्। अन्यथा अर्थवत्वाभावेन प्रातिपदिकत्वाभावात् स्वाद्युल्पत्तिर्न स्यात् उक्त एव अर्थः। अन्यथा यदि बाह्यार्थ एव स्वीक्रियते, बुद्धिस्थः अर्थः न स्वीक्रियते, तर्हि पूर्वोक्तानां शब्दानां वन्ध्यासुत इत्यादीनां शब्दानां बाह्यार्थशून्यत्वात् बाह्यार्थ असम्भवात् अर्थवत्वं न स्यात्। अर्थवत्वाभावे च प्रातिपदिकत्वं न स्यात्। प्रातिपदिकत्वाभावे स्वाद्युल्पत्तिः पदानां प्रयोगश्च न स्यात् इति दोषः। अतः एष वन्ध्यासुतो याति इत्यादि श्लोके विद्यमानानां शब्दानां
പ്രാതിപതിക സംജ്ഞ ബുദ്ധിസ്ഥസ്യ പദാർത്ഥസ്യ സ്വീകാരാദേവ ഭവതി ഇത്യുക്തം ഭവതി. തഥാ ച കിം സ്വീകർത്തവ്യമേവ ബുദ്ധിസ്ഥഃ പദാർത്ഥഃ സ്വീകർത്തവ്യഃ ഏവ. ഏവം ബുദ്ധിസ്ഥസ്യ പദാർത്ഥസ്യ സ്വീകൃതത്വാത് ബുദ്ധിസ്ഥസ്യ മധുശബ്ദസ്യ മധുരജനകത്വം നാസ്തി. ബുദ്ധിസ്ഥസ്യ അഗ്നിശബ്ദസ്യ ദാഹകത്വശക്തിരപി നാസ്തി. ബഹിഃ വർത്തമാനസ്യ അഗ്നിപദാർത്ഥസ്യ യദ്യപി ദാഹകത്വശക്തിഃ വർത്തതെ തഥാപി ബുദ്ധൗ ജാതസ്യ ബുദ്ധൗ ഉപസ്ഥിതസ്യ അഗ്നിപദാർത്ഥസ്യ ദാഹകത്വശക്തിഃ നാസ്തി. അതഃ അഗ്നിപദ ഉച്ചാരണേ കസ്യാപി മുഖേ ദാഹോ ന സ്യാത് ഇതി പൂർവോക്തഃ ദോഷഃ നാസ്തി. നൈയായികൈഃ ഉക്തഃ ദോഷഃ നാസ്തി. അത്ര നൈയായികാനാം അഭിപ്രായः ഉച്യത്തെ. കുത്ര? ശശശൃംഗധനുർധരः ഇത്യാദി പൂർവോക്തേ വാക്ये പൂർവോക്തേ ശ്ലോകേ ശശശൃംഗാദിശബ്ദാനാം അന്യഥാ നിരൂപണം ക്രിയത്തെ നൈയായികൈഃ. യത്തോ ശശശൃംഗമിത്യത്ര ശൃംഗേ ശശീയത്വഭ്രമ ഇതി താർക്കികൈരുക്തം തന്ന. യത്തോ ശശശൃംഗമിത്യാദോ ശൃംഗേ ശശീയത്വഭ്രമഃ ഇതി. ശശീയത്വഭ്രമഃ ശശസ്യ ഇദം ശശീയം താദൃശഃ ഭ്രമഃ ശശീയത്വഭ്രമഃ. ശശോ നാമ ജന്തുവിശേഷഃ പ്രസിദ്ധഃ. ഗോമഹിഷാദീനാം ശൃംഗം ച വർത്തതെ. തഥാ ച ശശശൃംഗം ഇതി ശ്രുതേ ശശേ ശൃംഗേ ശശീയത്വഭ്രമഃ ഭവതി. ഇദം ശൃംഗം ശശിസംബന്ധി. ഇദം ശൃംഗം ശശസംബന്ധി ന ശശിസംബന്ധി ശശസംബന്ധി ഇതി മിഥ്യാജ്ഞാനം ജായത്തെ. ശൃംഗഃ വർത്തതെ യസ്യ കസ്യാപി ഗോഃ വാ മഹിഷസ്യ വാ തത്ര ശശീയത്വഭ്രമഃ. ഇദം ശൃംഗം ശശസ്യ ഇതി ഭ്രമഃ. ഭ്രമാത് ഭ്രമരൂപമർത്ഥം സ്വീകൃത്യ അർത്ഥവത്വാത് പ്രാതിപദികത്വം സ്വാദ്യുൽപത്തിശ്ച ഭവതി ഇതി നൈയായികാനാം അഭിപ്രായः. ഭ്രമരൂപം അർത്ഥം ഭ്രമരൂപമർത്ഥം ആശ്രിത്യ നതു ബുദ്ധിസ്ഥമർത്ഥം ആശ്രിത്യ. വൈയാകരണാः ബുദ്ധിസ്ഥമർത്ഥം സ്വീകുർവന്തി, നൈയായികാസ്തു ബുദ്ധിസ്ഥമർത്ഥം ന സ്വീകുർവന്തി. അതഃ തൈരുച്യത്തെ അത്ര ഭ്രമരൂപ ഏവ അർത്ഥഃ. താദൃശം ഭ്രമരൂപമർത്ഥമാശ്രിത്യ പ്രാതിപദികത്വം സ്വാദ്യുൽപത്തി അർത്ഥവത്വം പ്രാതിപദികത്വം സ്വാദ്യുൽപത്തിശ്ച സിദ്ധ്യതി ഇതി. ഇതി ഏവം യത് നൈയായികേന ഉക്തം തന്ന തന്ന അംഗീകർത്തും ശക്യത്തെ. കുതഃ? ശശശബ്ദവാച്യ ജന്തുദർശനരൂപബാധേ സതി ശശശൃംഗം നാസ്തി ഇതി വാക്യേ ശശശൃംഗമിത്യസ്യ പ്രാതിപദികത്വാനാപത്തേഃ. പൂർവോക്തവാക്യേ അസ്മാഭിः एवम् उक्तं. शशः प्रसिद्धः इतरेषां मृगाणां शृङ्गं च प्रसिद्धम्. अतः अस्मिन् शृङ्गे अत्र वर्तमाने शृङ्गे शशीयत्वभ्रमः इति. एवं शशीयत्वभ्रमेण पूर्वोक्तवाक्ये शशशृङ्गमित्यस्य प्रातिपदिकत्वं वक्तुं शक्यते. आस्तां तावत् अपरसन्दर्भः. शशरूपपदार्थः पुरतः तिष्ठति. शशः कश्चन शशः पुरतः तिष्ठति. तदानीम् अस्माभिः ज्ञायते तस्य शृङ्गं नास्ति इति. शशं पश्यामः तदानीं किं ज्ञायते? अस्य मृगस्य शृङ्गं नास्ति इति ज्ञायते. अतः तत्र बाधा वर्तते. पुरतः मृगं दृष्ट्वा तस्य शृङ्गं नास्ति इति ज्ञाने शशशृङ्गशब्दस्य बाधा वर्तते. एवं बाधायाः विद्यमानत्वात् अस्मिन् वाक्ये कस्मिन् वाक्ये शशशृङ्गं नास्ति इति वाक्ये वाक्यं कदा उच्यते? शशं दृष्ट्वा एव उच्यते. शशं दृष्ट्वा तस्य शृङ्गं नास्ति इति बुद्ध्वा उच्यते शशशृङ्गं नास्ति इति. अस्मिन् वाक्ये प्रातिपदिकत्व अर्थवत्वं न स्यात्.
പ്രാതിപതികത്വം ന സ്യാത് സ്വാദ്യുൽപത്തിരപി ന സ്യാത് ഇതി ദോഷഃ അസ്ത്യവ. അതഃ ബുദ്ധികൃത ഏവ അർത്ഥഃ സ്വീകാര്യഃ ബൗദ്ധ ഏവ അർത്ഥഃ സ്വീകാര്യഃ ഇതി. ഏവം ശബ്ദാർത്ഥയോഃ അർത്ഥപദയോഃ താദാത്മ്യസ്വീകാരാദേവ അർത്ഥഭേദാത് ശബ്ദഭേദഃ ഇത്യുച്യത്തെ. മഹാഭാഷ്യാദൗ ഉച്യത്തെ അർത്ഥഭേദാത് ശബ്ദഭേദഃ ഇതി. തഥാ ഹി മാതൃശബ്ദഃ ജനനീവാചി മാതൃശബ്ദഃ ദൃശ്യത്തെ, പരിമാണവാചി മാതൃശബ്ദഃ ദൃശ്യത്തെ. തത്ര ജനനീവാചി മാതൃശബ്ദഃ പരിമാണവാചകാത് മാതൃശബ്ദാത് ഭിന്നഃ ഇത്യുച്യത്തെ. പരിമാണവാചകः മാതൃശബ്ദः ജനനീവാചകാത് മാതൃശബ്ദാത് ഭിന്നഃ ഇത്യുച്യത്തെ. അർത്ഥഭേദാത് ശബ്ദഭേദः ഇതി. തത്ര കിം കാരണം? തത്തദർത്ഥൈഃ താദാത്മ്യാപന്നഃ ശബ്ദः അന്യാത് ശബ്ദാത് ഭിന്നഃ ഇതി. പരിമാണവാചകത്വരൂപ അർത്ഥഃ തേന സഹ താദാത്മ്യമാപന്നഃ മാതൃശബ്ദഃ കസ്മാത് ഭിന്നഃ ജനനീവാചകാത് ഭിന്നഃ. ജനനി ഇതി അർത്ഥേന താദാത്മ്യം ആപന്നാത് മാതൃശബ്ദാത് ഭിന്നഃ. ഏവം വിപരീതോപി ജനനി ഇതി അർത്ഥേന സഹ താദാത്മ്യമാപന്നഃ മാതൃശബ്ദഃ പരിമാണരൂപാർത്ഥേന സഹ താദാത്മ്യം ആപന്നാത് മാതൃശബ്ദാത് ഭിന്നഃ ഇതി. ഏവം ച താദാത്മ്യസ്വീകാരാദേവ ശബ്ദാർത്ഥയോഃ പദപദാർത്ഥയോഃ താദാത്മ്യസ്വീകാരാദേവ ഏകസ്മിന്നർത്ഥേ താദാത്മ്യാപന്നഃ ശബ്ദഃ അപരസ്മാത് അർത്ഥാത് അപരസ്മിന്നർത്ഥേ താദാത്മ്യം ആഗതാത് ശബ്ദാത് ഭിന്നഃ യദി ഭാഷ്യോക്തം തത് സംഗച്ഛതേ ഇതി. തദാനീം അയം സംശയഃ സ്യാത്. അർത്ഥേന സഹ താദാത്മ്യമാപന്നഃ ശബ്ദഃ അന്യാത് ശബ്ദാത് ഭിന്നഃ ഇത്യുക്തം. പരന്തു ഭാഷ്യകൃത ഏകോയം ശബ്ദഃ ബഹ്വർത്ഥഃ അക്ഷപാദാഃ മാഷാഃ ഇത്യുച്യത്തെ. സമാന ആകാരമാത്രേണ തു ഏകോയം ശബ്ദോ ബഹ്വർത്ഥഃ ഇതി വ്യവഹാരഃ. ഇദമപി ഭാഷ്യകാരേണൈവ ഉക്തം. ഏകോയം ശബ്ദോ ബഹ്വർത്ഥഃ അക്ഷഃ പാദാഃ മാഷാഃ ഇതി ഉദാഹരണം ച ദത്തം. ബഹ്വർത്ഥഃ ശബ്ദഃ ഏക ഏവ. ഏകസ്യൈവ ശബ്ദസ്യ ബഹവോ അർത്ഥാഃ വർത്തന്തെ പരന്തു ശബ്ദ ഏക ഏവ. പൂർവമുക്തം തത്തദർത്ഥ താദാത്മ്യാപന്നാത് ശബ്ദാത് തത്തദർത്ഥ താദാത്മ്യാപന്നഃ ശബ്ദഃ ഭിന്നഃ ഇതി. ശബ്ദാനാം ഭിന്നത്വമുക്തം. അത്ര തു ഉച്യത്തെ ഏക ഏവ ശബ്ദഃ അർത്ഥഭേദഃ വർത്തതേ ഇതി. ഭിന്നേഷു അർത്ഥേഷു വർത്തമാനോപി ശബ്ദഃ ഏക ഏവ ഇത്യുച്യത്തെ. അക്ഷശബ്ദസ്യ ഇന്ദ്രിയമിത്യർത്ഥഃ വർത്തതേ. തത്ര രഥാവയവ ഇത്യർത്ഥഃ വർത്തതേ. ദ്യൂതേ വർത്തമാനഃ അക്ഷശബ്ദഃ വർത്തതേ. ഏവം അക്ഷശബ്ദഃ ബഹ്വർത്ഥഃ. അക്ഷ ഇതി ശബ്ദ ഏക ഏവ. തത്കഥം? തത്ര രഥാംഗേന താദാത്മ്യമാപന്നഃ അക്ഷശബ്ദഃ ഭിന്നഃ ഇതി വക്തവ്യം. ഇദാനീം തു ഉച്യത്തെ ന ഭിന്നഃ ശബ്ദഃ ഏക ഏവേതി. തത്കഥമിതി ചേത് തത്ര ഉക്തം സമാന ആകാരമാത്രേണ ഇതി. സമാന ആകാരമാത്രേണ സമാന ആനുപൂർവീ വിശിഷ്ടത്വേന ഇത്യർത്ഥഃ. അക്ഷശബ്ദഃ യത്ര കുത്രാപി അസ്തു യസ്മിൻ കസ്മിൻ വാ അർത്ഥേ അസ്തു സർവത്രാപി അകാരോത്തര ഷകാരോത്തര ഇത്യാദി രൂപേണ കിം വർത്തതേ തത്ര ആനുപൂർവി വിശേഷഃ വർത്തതേ. താദൃശ ഏകേന ആനുപൂർവ്യാ വർത്തതേ അക്ഷശബ്ദഃ ഇത്യതഃ ആനുപൂർവി വിശേഷമാശ്രിത്യ ഏക ഏവ ശബ്ദഃ ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച ശബ്ദാർത്ഥാനാം താദാത്മ്യസ്വീകാരേപി തത്തദർത്ഥാപന്നഃ ശബ്ദഃ തത്തദർത്ഥാപന്നാത് അപരശബ്ദാത് ഭിന്നഃ ഇതി യദ്യപി ഉച്യത്തെ തഥാപി ആനുപൂർവീ മാത്രേണ സമാനശബ്ദത്വം വക്തും ശക്യത്തെ. ശബ്ദഃ ഏക ഏവേതി വക്തും ശക്യത്തെ. തഥാ
ഉഭയഥാപി യദ്യപി ഭാഷ്യകാരേണ ഉക്തം തത്ര ഭാഷ്യവിരോധः നാസ്തി ഇത്യായാതം. ഏതേന ഭാഗേന ശബ്ദാർത്ഥയോः താദാത്മ്യം സംബന്ധः ഇത്യേവ ഉക്തം ഭവതി. തഥാ ച ശക്തിः കः പദാർത്ഥः इति സംശയേ ഈശ്വരേച്ഛാ ശക്തിः ഈശ്വരേച്ഛാ एव सम्बन्धः इति नैयायिकमतमुक्त्वा ഈശ്വരേച്ഛാ सम्बन्धो न भवति इति सम्बन्धाभावे शक्तित्वमपि तस्य नास्ति इत्युक्त्वा वैयाकरणमते वाच्यवाचकभावः शक्तिः इतरेतर अध्यासपूर्वकः तादात्म्यं सम्बन्धः इति च सम्यक् ग्रन्थकारेण प्रतिपादितं भवति. अथ इदानीम् अपरः विषयः उच्यते. साधुशब्दानामिव अपभ्रंशानां शक्तित्वम् अस्ति वा न वा इति. अपभ्रंशेषु शक्तिः स्वीक्रियते वा न वा इति. अपभ्रंशेषु अपशब्देषु शक्तिः स्वीक्रियते न वा इति. तत्र नैयायिकानां मते अपशब्देषु शक्तिः न स्वीक्रियते. वैयाकरणानां मते तु अपशब्देषु शक्तिः स्वीक्रियते इति सिद्धान्तः. तत् प्रतिपाद्यते. सा च शक्तिः साधुष्व अपभ्रंशेषु अपि सा शक्तिः पूर्वोक्ता शक्तिः वाच्यवाचकरूप शक्तिः साधुषु इव साधुशब्देषु इव अपभ्रंशेषु अपि वर्तते अपशब्देषु अपि वर्तते. कथं ज्ञायते? शक्तिग्राहकशिरोमणेः व्यवहारस्य तुल्यत्वात्. शक्तिग्राहकशिरोमणेः उभयत्रापि तुल्यत्वात्. शक्तिग्रहः कथं भवति इति जिज्ञासायां शक्तिग्रहं व्याकरणोपमान आप्तवाक्यात् व्यवहारतश्च इत्यादि उक्तं. तथापि तत्र व्यवहारसेवा मुख्यत्वं प्रतिपादितं. वृत्तव्यवहारादेव अव्युत्पन्नानां मुख्यतः शक्तिग्रहः भवति. वृत्तव्यवहारादेव अव्युत्पन्नानां जनानां तद्वत् बालानां च शक्तिग्रहः प्रधानत्वेन भवति. अत एव वृत्तव्यवहारस्य शक्तिग्राहकशिरोमणित्वं प्राधान्यम् इत्येव अर्थः. शिरोमणित्वम् उक्तं भवति. तद् उभयत्रापि तुल्यम्. उभयत्रापि तुल्यम्. अपभ्रंशेषु साधुशब्देषु अपि तुल्यं. तथा हि साधुशब्दे उच्चारिते यथार्थबोधः भवति तद्वत् अपशब्दे उच्चारितेपि अपभ्रंशे उच्चारितेपि अपभ्रंशश्रवणेपि किं भवत्येव अर्थबोधः भवत्येव. अत उच्यते शक्तिग्राहकशिरोमणिः वृत्तव्यवहारः इति. सः वृत्तव्यवहारः उभयत्र तुल्यः भवति. असाधुशब्देषु साधुशब्देषु च तुल्यं भवति. अतः असाधुशब्देषु अपि शक्तिः अस्ति इति वैयाकरणानाम् अभिप्रायः. व्यवहारदर्शनेन च पूर्वजन्म अनुभूतशक्तिस्मरणम्. एवं स्थिते अत्र संशयः. व्यवहाराद शक्तिग्रहः साधुर्वा साधुर्वा व्यवहाराद शक्तिग्रहः इत्युक्तं. वृत्तव्यवहाराद शक्तिग्रहः भवति इत्युच्यते. सद्योजातानां शिशूनां कस्यापि व्यवहारस्य दर्शनं नास्ति, व्यवहारस्य श्रवणमपि नास्ति. गामानय इत्यादि वाक्यवत् गामानय इत्युच्यते. गवानेनं पश्यति तत्र गामानय इति वाक्ये शक्तिग्रहः इत्यादि उक्तम् अव्युत्पन्नानां विषये. तद्वत् अत्र शक्तिग्राहकत्वं नास्ति. केषां? सद्योजातानां शिशूनां किं नास्ति? शक्तिग्रहः नास्ति. केनापि शब्दः न उच्चारितः, कस्यापि दर्शनं तादृशपदार्थस्य दर्शनं न भवति. अतः तत्र शक्तिग्रहः नास्ति. शक्तिग्रहाभावे तत्र स्तन्यपानादौ कथम् इदं मम इष्टसाधनम् इति बुद्ध्वा स्तन्यपानादौ कथं प्रवृत्तिः भवति इति संशयः. यदि व्यवहाराद शक्तिग्रहः व्यवहाराद शक्तिग्रहः इत्यङ्गीक्रियते तर्हि
സദ്യോജാതാനാം ശിശൂനാം താദൃശശക്തിഗ്രഹ അഭാവാത് വ്യവഹാര ദർശനാഭാവാത് വ്യവഹാര ശ്രവണാഭാവാത് ഇഷ്ടസാധനത്വ ബോധ ന സ്യാത്. ഇഷ്ടസാധനത്വ ബോധാഭാവേ സ്തന്യപാനാദോ പ്രവൃത്തി ന സ്യാത്. തദ്വത് പശുപക്ഷിണാമപി ഇഷ്ടസാധനതാജ്ഞാന അഭാവാത് ഭക്ഷണാദോ പ്രവൃത്തി ന സ്യാത്. ഭക്ഷണാദോ മൈഥുനാദോ ച പ്രവൃത്തി ന സ്യാത്. ഇതി ചേത് തത്ര ഉച്യത്തെ ഇദാനീം വ്യവഹാരഃ ദൃശ്യത്തെ. ഇദാനീം ഇഷ്ടസാധനതാജ്ഞാനം തേഷാം വർത്തത്തെ. അതഃ പ്രവൃത്തിഃ സ്തന്യപാനാദോ പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. പശൂനാം പക്ഷിണാം ച ഭക്ഷണാദൗ പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. ഇഷ്ടസാധനത്വബുദ്ധ്യാ തത്ര ഭക്ഷണാദൗ പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. ഏവം രൂപ പ്രവൃത്തി ദർശനാത് പൂർവസ്മിൻ ജന്മനി ശക്തി ജാത തസ്യ സ്മരണം ഇദാനീം വർത്തതെ. ഇതി വ്യവഹാരേണ അഥവാ പ്രവൃത്യ കിം അനുമീയത്തെ പൂർവസ്മിൻ ജന്മനി ജാതാം ശക്തിം അനുമീയത്തെ. ഇതി വ്യവഹാരഃ ദൃശ്യത്തെ പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. ശിശൂനാം പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. തത്ര വൃദ്ധവ്യവഹാരാദികം നാസ്തി. പശുപക്ഷിണാം ഭാഷൈവ അസ്മാകം ഭാഷൈവ ഭാഷൈവ തേഷാം നാസ്തി. തഥാപി തേഷാമപി ഇഷ്ടസാധനതാജ്ഞാനം വർത്തതെ. ഭക്ഷണാദോ പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. ഏവം പ്രവൃത്തിം ദൃഷ്ട്വാ പൂർവസ്മിൻ ജന്മനി തേഷാം ശക്തിഃ ആസീത്. തത്തദർത്ഥേഷു ശക്തിഃ ആസീത്. തസ്യ സ്മരണം ഇദാനീം വർത്തതെ ഇതി അനുമീയത്തെ ഇതി ഭാവഃ. തദേവ ഉക്തം അർത്ഥ അത്ര പൂർവജന്മനി പൂർവജന്മഭൂത ശക്തി സ്മരണം അതയവ ബാലാനാം തിരശ്ചാം ച അന്വയബോധഃ. അന്വയബോധ ഇത്യസ്യ പദപദാർത്ഥ സംബന്ധ ബോധ ഇത്യർത്ഥഃ. നഹി തേഷാം തദൈവ തത്സംഭവഃ. തേഷാം പശുപക്ഷിണാം ബാലാനാം ച തദൈവ ജന്മകാലേ ഏവ ന താദൃശ വ്യവഹാരഃ. ന താദൃശ വ്യവഹാരഃ ന ദൃശ്യത്തെ. ശബ്ദാർത്ഥയോः പരസ്പരം സംബന്ധശ്ച തൈः ന ജ്ഞായത്തെ. കഥാ ന ജ്ഞായത്തെ? ജനനകാലേ ന ജ്ഞായത്തെ. തഥാപി തേഷാം പ്രവൃത്തിഃ ദൃശ്യത്തെ. അതഃ പ്രവൃത്യാ ശക്തിഗ്രഹः ശക്തിഗ്രഹസ്മരണം ഭവതി ഇതി അനുമീയത്തെ ഇത്യർത്ഥഃ. തത്ര താർക്കികാः അപഭ്രംശേഷു ശക്തിः ന സ്വീക്രിയത്തെ ഇത്യുക്തം. ഏവം തർഹി തേഷാം കഥം അർത്ഥബോധः അപശബ്ദാത് അർത്ഥബോധः ഭവതി ഇത്യുക്തം. വ്യവഹാരസ്യ തുല്യത്വാത് ഇതി പൂർവമുക്തം. അപഭ്രംശാത് അപഭ്രംശാത് അർത്ഥബോധः ഭവതി സാധുശബ്ദാദപി അർത്ഥബോധः ഭവതി ഇത്യുക്തം. യദി അപഭ്രംശേഷു ശക്തിः നാസ്തി തർഹി തത്ര കഥം അർത്ഥബോധः ജായത്തെ ഇത്യത്ര നൈയായികാനാം ഇദം മതം. യത്തു താർക്കികാः അസാധുശബ്ദേന സാധുശബ്ദസ്മരണദ്വാരാ അർത്ഥബോധः. യത്തു താർക്കികാः ഏവം ആഹുः. ഏവം കഥം ആഹുः അപശബ്ദശ്രവണേന സാധുശബ്ദസ്മരണാത് അർത്ഥഗ്രഹः ഇതി. അസാധുശബ്ദः കേനാപി പ്രയുക്തः അന്യേന ശ്രൂയത്തെ ച. തത്ര ച അപശബ്ദം ശ്രുത്വാ അപഭ്രംശം ശ്രുത്വാ തസ്യ സാധുശബ്ദസ്മരണം ഭവതി. തദിത്തം അവ്യുൽപ്പന്നേന കേനചിത് അസാധുശബ്ദः പ്രയുക്തः അപഭ്രംശः പ്രയുക്തः. വ്യുൽപ്പന്നേന തത് ശ്രൂയത്തെ. വ്യുൽപ്പന്നസ്യ ശബ്ദാർത്ഥബോധः ശക്തിः തത്ര അസ്തി. അതः അവ്യുൽപ്പന്നേന ഉച്ചാരിതം അപഭ്രംശം ശ്രുത്വാ വ്യുത്പന്നസ്യ പുരുഷസ്യ സാധുശബ്ദസ്മരണം ഭവതി. अस्मिन् अर्थे अनेन अयं शब्दः प्रयुक्तः इति साधुशब्दस्य बोधः जायते. साधुशब्दस्य स्मरणं जायते. तदनन्तरं स्मरण उत्तरं तस्य अर्थबोधः जायते. तथा च कस्मात् तस्य अर्थबोधः भवति? साधुशब्दादेव अर्थबोधः भवति.
कुतः अपशब्दं श्रुत्वा अपभ्रंशं श्रुत्वा साधुशब्दस्य स्मरणं भवति, तदनन्तरमेव अर्थबोधः। अतः अर्थबोधः कस्मादेव साधुशब्दादेव भवति इति नैयायिकानाम् अभिप्रायः। तन्न तत्र वाक्यपदीयमपि प्रमाणत्वेन स्वीकर्तुं शक्यते। तत्र उक्तम् अम्बाम्बेति यथा बालः शिक्षमाण प्रभाषते अव्यक्तं तद्विदां तत्र व्यक्ते भवति निश्चयः इति। अम्बाम्ब इति यथा बालः शिक्षमाण प्रभाषते, शिक्षमाणः बालः पाठ्यमानः बालः यथा अम्ब अम्ब इत्यादि प्रयुज्यते, तत्र अपभ्रंश एव न साधुशब्दः। तत्र अम्बाम्ब इति यथा बालः शिक्षमाण प्रभाषते अव्यक्तम् अव्यक्तं प्रभाषते, तेषां व्यक्ते निश्चयः भवति। कस्य व्यक्ते निश्चयः भवति? तद्विदां मनुष्याणां, तद्विदां। स तेन किमुक्तम् अनेन बालेन किमुच्यते इति व्यक्तम् अन्ये जानन्ति, अतः तेषां व्यक्ते निश्चयः भवति। अम्ब इत्येव तेन उच्यते इति व्यक्तौ निश्चयः भवति। तथा च किमुक्तं भवति? असाधुशब्देषु प्रयुक्तेषु अपि अपभ्रंशेषु प्रयुक्तेषु अपि व्युत्पन्नानां साधुशब्दस्मरणं भवति, तस्मात् अर्थबोधः इति। अपभ्रंशेषु शक्तिः नास्ति, तत्रापि साधुशब्दादेव अर्थबोधः जायते इति। तस्मिन् पक्षे नैयायिकमते तस्मिन् पक्षे दोषः उच्यते। स्मरणं विनापि बोध अनुभवात्, स्मरणं विनापि बोध अनुभवात्। कस्य स्मरणं भवति? अव्युत्पन्नेन अपभ्रंशे प्रयुक्ते व्युत्पन्नानामेव किं भवति? साधुशब्दस्मरणं भवति। अव्युत्पन्नेन केनचित् शब्दः उच्चारितः, अव्युत्पन्नेन श्रुतः, तत्र कथम् अर्थबोधः भवति? तत्र अर्थबोधः दृश्यते। अव्युत्पन्नेन अपभ्रंशः प्रयुज्यते, अव्युत्पन्नेनैव तस्य ज्ञानम्, अव्युत्पन्नस्य तस्य ज्ञानम् अस्ति इति च अस्माभिः दृश्यते। तत् कथं भवति? अव्युत्पन्नानां विषये किं नास्ति? साधुशब्दस्मरणं नास्ति। स्मरणाभावात् तेषां कथं तत्र अर्थबोधः जायते? तद्वदेव तद्वाचकशब्द साधुशब्दम् अजानतां बोध अनापत्तिश्च तद्विषयक अपभ्रंशविषयक साधुशब्द अज्ञानं साधुशब्दबोध अभाववताम्। अपशब्दः प्रयुक्तः तद्विषय साधुशब्दः यः न जानाति तस्य बोध अनापत्तेः। कदा बोध अनापत्तिः? साधुशब्दस्मरणादेव अर्थबोधः इत्युक्तौ अपभ्रंशेभ्यः साधुशब्दानां स्मरणं केषां न भवति, अव्युत्पन्नानां न भवति, तेषां शब्दबोधः न स्यात्। तत्रापि शब्दबोधः दृश्यते। अतः किं कल्पनीयम्? अपभ्रंशेषु अपि शक्तिः अस्त्येव इति कल्पनीयम् इति। न च शक्तिभ्रमादबोधो असाधुशब्देषु इति वाच्यम्। निस्सन्देहप्रत्ययस्य बाधकं विना भ्रमत्वायोगात्। तत्र नैयायिकानाम् अयमभिप्रायः। कुत्र? केनचित् अपभ्रंशः प्रयुक्तः, अव्युत्पन्नेन अपभ्रंशः प्रयुक्तः, अव्युत्पन्नस्यैव तस्मात् अर्थबोधः भवति। तत्र साधुशब्दस्मरणं नास्ति, तदानीं कथमर्थबोधः इति प्रश्नः। तत्र नैयायिकैः उच्यते अयमेव अस्मिन्नर्थे साधुशब्दः इति भ्रमात् अर्थबोधः जायते इति। गावि इत्युच्यते, तत्र अपशब्दः इति अस्माभिः भाष्यकारादिभिरुच्यते। तेन च गोः बोधः भवति। तत् कथं बोधः भवति? गावि इति उक्तः शब्द एव शासनालाङ्गूलादिमत् पदार्थे शक्तः भवति इति शक्तिभ्रमात्
शब्दबोधः इति। अव्युत्पन्नैः उक्तेषु शब्देषु अव्युत्पन्नानामेव शक्ति अभावेपि तत्र किं जायते, शब्दबोधः जायते। तत् कथम् इति अस्माभिः चोदितः। तदानीं नैयायिकैः उच्यते तत्र शक्तिभ्रमः इति। शक्तिभ्रमः इत्युक्तौ असाधुशब्दे उच्चार्यते, अन्यैः विचार्यते, अयमेव अस्मिन्नर्थे साधुशब्दः इति। तदेव शक्तिभ्रमः। भ्रमो नाम तदभाववदि वस्तुनि तत्प्रकारकबोधः। भ्रमः तदभाववदि तत्प्रकारकः बोधः। शुक्तौ इदं रजतम् इति बोधः। शुक्तौ तदभाववदि रजतत्व अभाववदि शुक्तौ इदं रजतम् इति बोधः भ्रम इत्युच्यते। शुक्तिः न रजतं, रजतत्व अभावं, रजतत्व अभावं तत्र वर्तते। रजतत्व अभाववदि रजतत्वप्रकारक ज्ञानं, तदभाववदि तत्प्रकारक ज्ञानं भ्रमः। तद्वदत्रापि असाधुशब्दे साधुत्वभ्रमः इति नैयायिकेन उक्तम्। असाधुशब्दे अपभ्रंशे साधुत्वभ्रमः इति। अत्र भ्रमः न भवति इति अस्माभिरुच्यते। यथा शुक्तौ इदं रजतमिति भ्रमः जायते, तद्वत् अत्र अपशब्दविषये भ्रमः न जायते। कुतः भ्रमो न जायते? निस्सन्देहप्रत्ययस्य बाधकं विना भ्रमत्व अयोगात्। निस्सन्देहप्रत्ययस्य सन्देहं विना, संशयं विना जातस्य प्रत्ययस्य जातस्य बोधस्य बाधकं विना भ्रमत्व अयोगात्। निस्सन्देहं, सन्देहं विना, संशयं विना बोधो जातः। प्रत्ययः, प्रत्ययः बोधं, ज्ञानं जातः। एवं जातस्य बोधस्य बाधकं विना, यदि बाधकं तत्र अस्ति तर्हि भ्रमत्वं स्यात्। बाधकत्वं विना किं न स्यात्? भ्रमत्वं न स्यात्। अतः शुक्तौ इदं रजतम् इति ज्ञाने बाधकत्वमस्ति। अत्र तु अपभ्रंशः अयं शब्द एव साधुः इत्यत्र तु बाधकत्वं नास्ति। कुतः? शुक्तिं पश्यति, इदं रजतम् इति मत्वा तत्र गत्वा तं गृह्णाति। ग्रहणेन च किं ज्ञायते? अयं न इदं न रजतम् इति ज्ञानं जायते। तथा च इदं न रजतम् इति ज्ञानं कस्य बाधकं भवति? इदं रजतम् इति पूर्वं जातस्य ज्ञानस्य बाधकं भवति। शुक्तिं दृष्ट्वा इदं रजतम् इति ज्ञानं पूर्वं जातं, तस्य ज्ञानस्य बाधकं भवति। तं हस्ते दृष्ट्वा इदं न रजतम् इति ज्ञानं तत्र बाधकं भवति। बाधकस्य विद्यमानत्वात् तत्र भ्रमः साधुः। अत्र तु न तादृशबाधकत्वम्, अतः न भ्रमः। कुतः बाधकत्वं नास्ति? अपभ्रंशः केनचित् उच्चारितः, तादृश अपभ्रंशः केनचित् श्रुतः, तस्य अर्थबोधः जातः। तदनन्तरम् अर्थबोधे जाते तदनन्तरम् अयं न तस्मिन्नर्थे साधुः इति बोधः कस्यापि न जायते। अपभ्रंशात् शाब्दबोधो जातः, शाब्दबोधे जाते तदनन्तरं कीदृशज्ञानं न भवति? अयं शब्दः अस्मिन्नर्थे न साधुः इति बोधः कस्यापि न भवति। तद् किं वद? रजतं गृहीत्वा अयम् इदं न रजतम् इति यथा बोधः जातः, तद्वदत्र अयं न साधुशब्दः, अस्मिन्नर्थे अयं न साधुः इति कस्यापि बोधो न जायते। अतः तत्र बाधः नास्ति, बाधकं नास्ति। बाधकत्वाभावात् भ्रमोऽपि वक्तुं न शक्यते। एवं च असाधुषु शब्देषु साधुत्वभ्रमात् अर्थबोधः इति यद् नैयायिकोक्तं तदपि न साधुः। एवञ्च अत्र नैयायिकानां मतद्वयमुक्तम्। असाधुशब्दात् साधुशब्दस्मरणात् अर्थबोधः इति।
തന്ന ഭവതി. കുത ഇതി ചേത് അവ്യുൽപ്പന്നാനാമപി സാധുശബ്ദമജാനതാമപി ബോധദർശനാത് സ്മരണം നാസ്തി. തദാനീം ഉക്തം സാധുശബ്ദ ഭ്രമാത് അസാധുഷു ഇദം അയം സാധുശബ്ദഃ ഇതി ഭ്രമാത് അയം അസ്മിന്നർത്ഥേ സാധുഃ ഇതി ഭ്രമാത് ശബ്ദബോധഃ ഇതി ഭ്രമോപി അത്ര ന ഭവതി ബാധകത്വ അഭാവാത് ഇതി. एवञ्च नैयायिकैः उक्तं मतद्वयम् अपि न साधुः इत्युक्तं भवति. तथा च अत एव स्त्रीशूद्रबालादीनाम् उच्चार्यते साधावर्थसंशये तदपभ्रंशेन अर्थनिर्णयः. अत एव इत्यस्य अपभ्रंशेष्वपि शक्ति अस्ति इति हेतोः. अत एव तदेव अस्माकमत्र विषयः अपभ्रंशेष्वपि शक्तिरस्ति इति स्वीकारादेव स्त्रीशूद्रबालादीनां विषये अस्माभिः साधुशब्दः प्रयुज्यते. पाणिनीयव्याकरणेन निष्पन्नः परिनिष्ठितं रूपं प्रयुज्यते, परन्तु तेषां बोधो न जायते. स्त्रियः शूद्राः बालाश्च अव्युत्पन्नाः इत्यतः तेषां बोधः न जायते. तदनन्तरम् अस्माभिः अपभ्रंशाः उच्यन्ते. तत्र तु तेषां ज्ञानं जायते. अत्र च स्त्रीणां शूद्राणां च किं नास्ति इति शाब्दविषयकज्ञानं नास्ति. ताः अव्युत्पन्नाः इति बुद्ध्यात्र उच्यते. तद् नागेशस्य काले एवमस्तु, इदानीं न इति अस्माभिः वक्तुं शक्यते. अतः तेषां ग्रहणं मास्तु. बालानां विषये सत्यमेव भवति. बालानां विषये तेषां स्वतः काचन भाषा वर्तते. बालानां काचन भाषा वर्तते. अस्माभिः साधुशब्दे उच्चार्यते कदाचित् बालानां बोधो न स्यात्. किमुक्तम् इति तैः प्रश्नः क्रियते. तेषां बोधः न जायते. तदानीं तेषामेव भाषायां यदि उच्यते तर्हि तेषां भाषा नाम कदाचित् अपभ्रंशः स्यात्, कदाचित् साधुशब्दोऽपि स्यात्. अपभ्रंशविषये अत्र उच्यते. तेषां बालानां भाषायाम् अस्माभिः उच्यते तर्हि तेषां बोधः स्यात्. वक्तुं युक्तं किञ्चित् उदाहरणं तुलसी इति वक्तव्यं. सर्वेषां भाषायां वर्तते, अतः उच्यते तुलसी इति शब्दः. तत्र केनचित् बालेन सुळसि इत्युच्यते. एवञ्च अस्माभिः तुलसी इत्युक्ते बालानां बोधो न स्यात्. कुतः? तेषां भाषायां सुळसि इत्येव, सः सुळसि इत्येव उच्यते. सुळसि शब्दश्रवणे एव तस्य बोधः जायते, न तु तुलसी शब्दश्रवणेन. अनेन किं व्यक्तं भवति? अवशब्देषु शक्तिः अस्त्येव. केन व्यक्तं भवति? बालानाम् अस्माभिः साधुशब्दे उच्चार्यते बालानाम् अर्थबोधो न भवति. अपशब्दे उच्चार्यते, अपभ्रंशे उच्चार्यते. अत्र अपभ्रंश इत्यनेन तेषां भाषा अव्यक्ता भाषा एव उच्यते. तस्य अव्यक्तायां भाषायाम् उच्चार्यते तु तदेव अम्बाम्बेति यथा बालः इत्युक्तं. तस्यां भाषायाम् उक्तौ तु तेषां बोधः जायते. आतोपि किं ज्ञायते? अपभ्रंशेषु शक्तिः अस्ति इति च ज्ञायते इति. पुनरपि अपभ्रंशेषु शक्तिरस्ति इत्यत्र प्रमाणमुच्यते. अत एव समानायाम् अर्थावगतौ शब्दैश्च अपशब्दैश्च शास्त्रेण धर्मनियमः इति भाष्यं सङ्गच्छते. तत्र पस्पशानिके नित्यशब्दार्थसम्बन्धे लोकदर्थप्रयुक्ते शब्दप्रयोगे शास्त्रेण धर्मनियमः इति प्रथमवार्तिकव्याख्यान अवसरे नित्यसिद्धे शब्दार्थसम्बन्धे लोकदर्थप्रयुक्ते शब्दप्रयोगे शास्त्रेण धर्मनियमः यथा लौकिकवैदिकेषु इति तत्र प्रथमं वार्तिकं. तद्वार्तिकव्याख्यान अवसरे
സിദ്ധശബ്ദസ്യ നിത്യർത്ഥത്വം തഥാ ച ശബ്ദാർത്ഥസംബന്ധാനാം നിത്യത്വേ ലോകതഃ അർത്ഥപ്രയുക്തേ ശബ്ദപ്രയോഗേ ലോകതഃ അർത്ഥം ഗൃഹീത്വാ ശബ്ദപ്രയോഗേ പ്രസക്തേ കിം ശാസ്ത്രേണ ക്രിയത്തെ ഇത്യുക്തം. തത്ര ലൗകിക ഉദാഹരണമപി ഉക്തം. യഥാ കുംഭകാരകുലം ഗത്വാ കുരുഘടം കാര്യമനേന കരോമി അഥവാ കരിഷ്യാമി ഇതി ഉച്യത്തെ. ന തദ്വത് വൈയാകരണസമീപം ഗത്വാ വൈയാകരണകുലം ഗത്വാ ശബ്ദം കസ്മിന്നപി അർത്ഥേ ശബ്ദം കുരു ശബ്ദം നിഷ്പാദ്യ ദീയതാം മയാ പ്രയുക്ഷ്യാമഹേ ഇതി കേനാപി ന ഉച്യത്തെ. അതഃ ശബ്ദസ്യ കാര്യത്വം നാസ്തി, ശബ്ദസ്യ അനിത്യത്വം നാസ്തി. ശബ്ദഃ നിത്യ ഏവ, ശബ്ദഃ അർത്ഥഃ തയോഃ സംബന്ധശ്ച നിത്യ ഏവ ഇതി തത്ര പ്രതിപാദ്യത്തെ. ഏവം പ്രതിപാദന അവസരെ അയം സംശയോ ജാതഃ. ഏവം തർഹി ശാസ്ത്രസ്യ കിം പ്രയോജനം ഇതി. ലോകതയേവ ശബ്ദേ അർത്ഥേ തയോഃ സംബന്ധേ ച സിദ്ധേ ശാസ്ത്രേണ കിം ക്രിയത്തെ. ശാസ്ത്രസ്യ കിം പ്രയോജനം അസ്മാഭിः കിമർത്ഥം വ്യാകരണം അധീയത്തെ ഇത്യാദി സംശയः ജായത്തെ. തത്ര ഉക്തം സമാനായാം അർത്ഥാവഗതൗ ശബ്ദൈശ്ച അപശബ്ദൈശ്ച ശബ്ദൈः അപശബ്ദൈः ച. ശബ്ദ ഇത്യനേന സാധുശബ്ദः ഉച്യത്തെ. സാധുശബ്ദൈः അപശബ്ദൈः അപഭ്രംശൈः ച സമാനായ അർത്ഥാവഗതൗ സമാനായാം. അർത്ഥാവഗതി അർത്ഥബോധഃ സമാനം വർത്തത്തെ. സാധുശബ്ദേ ഉച്ചാരിതേ അർത്ഥബോധः ഭവതി, അപഭ്രംശേ ഉച്ചാരിതേപി അർത്ഥബോധः ഭവതി. അർത്ഥബോധः സമാനോ ഭവതി, അർത്ഥനിർണയः സമാനः ഭവതി. തർഹി കിമർത്ഥം ശാസ്ത്രം? ശാസ്ത്രേണ ധർമ്മനിയമः ഏവ ഉച്യത്തെ. ശാസ്ത്രേണ ധർമ്മനിയമः, ധർമായ നിയമः ധർമ്മനിയമः, ധർമാർത്ഥം വാ നിയമः ധർമ്മനിയമः ഇത്യാദി തത്ര ഉക്തം. ധർമാർത്ഥം നിയമः ക്രിയത്തെ. സാധുഭിരേവ അർത്ഥോ അഭിധേയോ ന അവശബ്ദൈः. ഏവം ക്രിയമാണം അഭ്യുദയകാരി ഭവതി, തസ്യ ധർമ്മഃ ഭവതി. ഏകശബ്ദഃ സമ്യക് ജ്ഞാതഃ ശാസ്ത്രാന്വിതഃ സുഷ്ഠു പ്രയുക്തഃ സ്വർഗേ ലോകേ കാമധുഗ് ഭവതി ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച ശാസ്ത്രാനുരോധേന സാധൂനാ ശബ്ദാനാം ജ്ഞാനപൂർവകം സാധൂനാം ശബ്ദാനാം പ്രയോഗേ എവ ജ്ഞാനപൂർവകേ പ്രയോഗേ അഭ്യുദയഃ ഇത്യപി ഉച്യത്തെ. ജ്ഞാനപൂർവകേ പ്രയോഗേ അഭ്യുദയഃ. തഥാ ച സാധൂനാം ശബ്ദാനാം ജ്ഞാനപൂർവകം യേ സാധവഃ ശബ്ദാः പ്രയുജ്യന്തെ തേഷാമേവ ധർമ്മഃ സ്യാത് ഇതി ധർമ്മനിയമാർത്ഥം വ്യാകരണം ശാസ്ത്രം ഇത്യുക്തം. തത്രാപി സമാനായാം അർത്ഥാവഗതൗ ശബ്ദൈശ്ച അപശബ്ദൈശ്ച ഇത്യുക്തത്വാത് സാധുശബ്ദൈഃ അപഭ്രംശൈഃ ച അർത്ഥാവഗതിഃ അർത്ഥജ്ഞാനം അർത്ഥബോധഃ സമാനഃ ഇത്യുക്തം ഭവതി. തഥാ ച അപഭ്രംശേഷ്വപി ശക്തിഃ സ്വീകർത്തവ്യ. കിഞ്ച തത്ര വാക്യപദീയമപി പ്രമാണം വാചകത്വവിശേഷേപി നിയമ പുണ്യപാപയോഃ ഇതി. വാചകത്വവിശേഷേപി നിയമഃ പുണ്യപാപയോഃ. വാചകത്വവിശേഷേപി കുത്ര? സാധുശബ്ദാനാം അസാധുശബ്ദാനാം ച അപഭ്രംശാനാം ച വാചകത്വം അസ്ത്യേവ. വാചകത്വം അവിശേഷിതം ഭവതി, തത്ര വിശേഷോ നാസ്തി. സാധുശബ്ദാനാമേവ വാചകത്വം, അപഭ്രംശാനാം വാചകത്വം നാസ്തി. ഇത് ഭേദഃ തത്ര നാസ്ത്യേവ. അപശബ്ദാനാം വാചകത്വം അസ്തി, സാധുശബ്ദാനാമപി വാചകത്വം അസ്തി. അതഃ വാചകത്വസ്യ തുല്യത്വേ വാചകത്വസ്യ അവിശേഷേ ഇത്യുക്തം. വാചകത്വസ്യ അവിശേഷേ വിശേഷ അഭാവേ പാപഃ പുണ്യം ച. സാധുശബ്ദപ്രയോഗാത് പുണ്യം ജായതേ, സ്വർഗാദി ലഭ്യതേ. അപശബ്ദപ്രയോഗാത് തു പാപം ഭവതി, നരകേ സോപി പതിതഃ സ്യാത് ഇത്യുച്യത്തെ. ഭാഷയേവ സോപി പതിതഃ സ്യാത്, അപശബ്ദപ്രയോഗേണ പതിതഃ സ്യാത് ഇത്യുച്യത്തെ.
तथा च पुण्यपापयोः विषये नियम एव क्रियते। साधुशब्दप्रयोगः पुण्याय भवति, अपशब्दप्रयोगः पापाय भवति इति पुण्यपापविषये नियम एव शास्त्रेण क्रियते, व्याकरणशास्त्रेण क्रियते। वाचकत्वे विशेषः नास्ति। अपशब्दः साधुशब्दोऽपि वाचकः, अपभ्रंशोऽपि वाचकः, उभयत्रापि शक्तिः अस्ति इति स्थापितं भवति। इति हरिकारिकापि सङ्गच्छते। अत एव आर्यम्लेच्छाधिकरणं सङ्गच्छते। वेदे आर्यम्लेच्छाधिकरणम्, अधिकरणो नाम वेदे प्रयुज्यमानस्य यस्य कस्यापि शब्दस्य विषये सन्देहो जायते। तत्र पूर्वपक्षी सिद्धान्ति, पूर्वपक्षिणं सिद्धान्तिनं च आश्रित्य तत्र कस्मिन् अर्थे अयं शब्दः प्रयोक्तव्यः इत्यादिरीत्या चर्चा जायते। तादृशव्यवहारः तदेव अधिकरणशब्देन उच्यते। वेदे प्रयुज्यमानेषु शब्देषु एकस्य शब्दस्य विषये संशयः जायते। अस्य अर्थः कः इति संशयः जायते। एवं संशये जाते तत्र चर्चा जायते। कस्मिन् अर्थे अयं शब्दः प्रयुज्यते, कस्य साधुत्वं, बहुषु अर्थेषु सत्सु कस्य अर्थस्य साधुत्वम् इत्यादि चर्चा जायते। तत्र तादृशभागः, तादृशवेदभागः अधिकरणम् इत्युच्यते। अरुणाधिकरणम् इत्यादि तत्र दृश्यते। तद्वदत्र आर्यम्लेच्छाधिकरणम्। अत्र यवशब्दः विषयः। अरुणाधिकरणे अरुणया पिङ्गाक्ष्या इत्यादि विषयः। तद्वदत्र यवशब्दः विषयः। अत एव आर्यम्लेच्छाधिकरणं सङ्गच्छते। तत्र हि यद्यपि आर्य यवशब्दं दीर्घशुके प्रयुज्यते, म्लेच्छास्तु प्रियङ्गौ प्रयुज्यते, तमेव च बुध्यन्ते, तथापि आर्यप्रसिद्धेः बलवत्वात् वेदे दीर्घशूकपरत एवेति सिद्धान्तितम्। अत्र यवशब्दस्य अर्थे संशयः। वेदे तावत् यदशब्दः यागादौ यवशब्दः प्रयुज्यते। तत्र यवशब्दे अर्थसंशयः। आर्याः यवशब्दः दीर्घशूके अर्थे प्रयुज्यते। दीर्घशूकः, शूको नाम धान्यानाम् अग्रे कण्डकरूपेण उपस्थितः कश्चन पदार्थः शूकः। तत्र दीर्घशूको नाम धान्यं, तस्य ग्रहणं भवति यवशब्देन आर्यविषये। म्लेच्छाः तु प्रियङ्गुं गृह्यते। यवशब्देन प्रियङ्गुं गृह्यते। प्रियङ्गु इत्यर्थे म्लेच्छैः यवशब्दः प्रयुज्यते, तमेव बुध्यते। अतः अत्र संशयो भवति। यवशब्देन दीर्घशूकस्य ग्रहणं भवति वा, प्रियङ्गोः ग्रहणं भवति वा इति। प्रियङ्गुं गृह्यते वा अत्र वेदे, दीर्घशूकं गृह्यते वा इति संशयः जायते। तत्र चर्चा जाता। चर्चानन्तरं किमुक्तम्? आर्यप्रसिद्धेः बलवत्वं वर्तते। द्वयोरपि ग्रहणे प्रसक्ते अथवा कस्य वा ग्रहणमिति संशये जाते तत्र निर्णयः कर्तव्यः। कथं निर्णयः कर्तव्यः? आर्यप्रसिद्धेः बलवत्वं वर्तते। आर्याः कस्मिन् अर्थे प्रयुज्यते? दीर्घशूकार्थे प्रयुज्यते। आर्यप्रसिद्धेः बलवत्वं वर्तते। म्लेच्छानां प्रसिद्धेस्तु किं नास्ति? बलवत्वं नास्ति। तेषाम् अपभ्रंशाः, तेषां शब्दाः, तैः प्रयुज्यमानाः शब्दाः अपभ्रंशाः, म्लेच्छभाषा भवति, म्लेच्छानां भाषा भवति इत्यतः तत्र किं नास्ति? तेषां भाषितस्य प्रशस्तिः नास्ति, प्राधान्यं नास्ति। अतः कीदृश अर्थः तत्र स्वीक्रियते? दीर्घशूकरूप अर्थः एव अत्र स्वीक्रियते। कुतः? आर्यप्रसिद्धेः बलवत्वात्। तथा च तत्र बलवत्वं वर्तते। आर्यप्रसिद्धेः वा बलवत्वं
म्लेच्छप्रसिद्धेः वा बलवत्वमिति। यदि तुल्यबलविरोधः वर्तते तदानीमेव किमुच्यते? बलवत्वम् उच्यते। आर्यप्रसिद्धेः म्लेच्छप्रसिद्धेः च यदि तुल्यबलत्वं वर्तते तदानीमेव तत्र किं कर्तव्यं? प्रसिद्धिः। कस्य प्रसिद्धिः इति वक्तव्यं स्यात्। म्लेच्छैः उच्चारिताः शब्दाः अपभ्रंशाः। यदि अपभ्रंशेषु शक्तिः नास्ति तर्हि म्लेच्छभाषया किमपि कर्तुं न शक्यते। म्लेच्छभाषायाः वेदे ग्रहणमेव न स्यात्। यदि अपभ्रंशानां शक्तिः नास्ति तर्हि म्लेच्छाः यद्वा वदन्तु अस्माकं तत्र न कार्यम् इत्युक्त्वा म्लेच्छभाषितस्य ग्रहणमेव न स्यात्। तयोः तुल्यबलविरोधत्वं न स्यात्। आर्यभाषितस्य म्लेच्छभाषितस्य तुल्यबलविरोधत्वं न स्यात्। तदभावे कस्य बलवत्वम् इति चिन्तापि न स्यात्। केवलं दीर्घशूकस्यैव ग्रहणं स्यात्। तथा च तत्र किमेव व्यर्थं स्यात्? इदं प्रकरणमेव व्यर्थं स्यात्। कीदृशं प्रकरणम्? आर्यम्लेच्छाधिकरणं नाम अधिकरणं न प्रकरणम्। आर्यम्लेच्छाधिकरणं नाम अधिकरणमेव व्यर्थं स्यात्। तेन अधिकरणेन च ज्ञायते आर्यभाषितस्य इव म्लेच्छभाषितस्यापि किं वर्तते? शक्तिः वर्तते। यद्यपि साधुत्वं नास्ति तथापि शक्तिः वर्तते इति तदेव उक्तम् अत्र। शक्ति तवतु इत्युक्तौ नैयायिकस्य तु। नैयायिकस्य को विशेषः? भ्रममूलः शाब्दबोधः इत्युक्तम्। एवं नैयायिकैः अपभ्रंशप्रयोगे भ्रममूलकः शाब्दबोधः इत्युक्तं। तादृशानां नैयायिकानां मते म्लेच्छबोधस्य शक्तिभ्रममूलकत्वेन म्लेच्छभाषा कीदृशं भवति? शक्तिभ्रमाद् भवति। वस्तुतः अपभ्रंशाः तथा च अत्र प्रियङ्गौ यवशब्दः प्रयुज्यते इत्येतद् अपभ्रंश एव। अपभ्रंशत्वात् तत्र भ्रमादेव अर्थबोधः। अतः तस्य केन तुल्यता नास्ति? आर्यभाषितेन तुल्यता नास्ति। दीर्घशुक इत्यनेन तुल्यत्वं कस्य नास्ति? प्रियङ्गोः नास्ति। अतः इदम् अधिकरणं व्यर्थं स्यात् इति। तत्र उदाहरणमपि उच्यते। प्रसिद्धेः वस्तु असाधकतया आर्यम्लेच्छप्रसिद्ध्योः कस्याः बलवत्वमिति विचार असङ्गतिः स्पष्ट इव। शुक्तौ रजतत्वम् इव। शुक्ते रजतत्वज्ञानेन न किमपि साधयितुं शक्यते। शुक्तौ रजतत्वज्ञानं जातं तत्र गृहीतं च वर्तते। तेन शुक्तिना किमपि साध्यं नास्ति। किमपि कर्तुं शक्यते। किमपि वस्तु साधकत्वं तस्य नास्ति। तद्वदत्र म्लेच्छभाषितस्यापि भ्रान्तिप्रयोगात् किं न स्यात्? किमपि वस्तु साधकत्वं न स्यात्। म्लेच्छभाषितं नाम अपभ्रंशाः। तत्र शक्तिग्रहः नास्ति। तत्र भ्रम एव वर्तते। भ्रममूलकत्वात् तत्र किमपि साधयितुं योग्यता नास्ति। अतः इदम् अधिकरणमेव व्यर्थं स्यात्। अपभ्रंशेष्वपि शक्तिस्वीकारादेव इदम् अधिकरणम् आर्यम्लेच्छाधिकरणं सङ्गच्छते इति। एवं तर्हि एवं किमुक्तं? वैयाकरणानां मते साधुषु इव अपभ्रंशेष्वपि शक्तिः वर्तते। कुत इति चेत् शक्तिग्राहकशिरोमणेः व्यवहारस्य उभयत्रापि तुल्यत्वात्। साधुशब्देभ्यः यथा अर्थबोधः तद्वत् अपभ्रंशेभ्योऽपि अर्थबोधः जायते। किञ्च बालादीनां विषये अपभ्रंशप्रयोगादेव तेषाम् अर्थबोधः जायते, न तु साधुशब्दप्रयोगात्।
किञ्च भाष्यं सङ्गच्छते समानायाम् अर्थावगतौ शब्दैश्च अपशब्दैश्च तत्र शास्त्रेण धर्मनियमः इति भाष्यमपि सङ्गच्छते तद्वत् वाक्यपदीयमपि सङ्गच्छते तत्र पुण्यपापयोः नियम एव क्रियते इति सङ्गच्छते आर्यम्लेच्छाधिकरणं च सङ्गच्छते एवं भाष्यप्रामाण्यात् वैदिकप्रयोगप्रामाण्यात् भर्तृहरिप्रयोगप्रामाण्यात् लोके तथा दर्शनात् च किं समर्थितं भवति असाधुशब्देषु एव अपभ्रंशेषु अपि शक्तिरस्ति इति समर्थितं भवति एवं तर्हि अयं संशयः अर्थात् साधुशब्देषु इव अपभ्रंशेषु अपि शक्तिः अस्ति तर्हि अपभ्रंशानामपि साधुत्वं किं वा स्यात् इति अपभ्रंशानां साधुत्वं किं वा स्यात् इति तत्र उच्यते अपशब्दानाम् अर्थबोधकत्वमेव न तु तेषां साधुत्वम् इति साधुत्वं शक्तत्वं च न तुल्यं शक्त्या अर्थबोधः जायते परन्तु शक्तत्वं साधुत्वेन न तुल्यं भवति साधुत्वं शक्तत्वात् भिन्नमेव इति उच्यते साधुत्वं च व्याकरण अन्वाख्येयत्वं पुण्यजनकतावच्छेदकधर्मवत्वं वा साधुत्वं च व्याकरणशास्त्र अन्वाख्येयत्वं व्याकरणशास्त्रेण शब्दाः अन्वाख्यायन्ते साधुशब्दाः अन्वाख्यायन्ते परिनिष्ठितानि रूपाणि प्रतिपद्यन्ते तादृशानां शब्दानामेव साधुत्वं व्याकरणशास्त्रप्रयोगेण व्याकरणशास्त्रेण संस्कृतानां परिनिष्ठितानां रूपाणामेव साधुत्वं व्याकरणशास्त्रेण संस्कार्यत्वं तत्र वर्तते व्याकरणशास्त्रेण संस्कृताः भवन्ति परिनिष्ठिताः शब्दाः तेषामेव साधुत्वं तद्वत् पुण्यजनकतावच्छेदकत्वम् अनेन अस्य शब्दस्य प्रयोगे पुण्यं स्यात् इति पुण्यजनकतावच्छेदकत्वं पुण्यजनकतावच्छेदकत्वं पुण्यजनकत्वं तथा च व्याकरणशास्त्रेण अन्वाख्येयत्वं पुण्यजनकत्वं वा यत्र वर्तते तेषां शब्दानामेव साधुत्वम् अपभ्रंशानां तादृशपुण्यजनकत्वं नास्ति व्याकरणशास्त्रेण संस्कृतत्वमपि नास्ति अतः अपभ्रंशानां किं नास्ति साधुत्वं नास्ति केवलम् अपभ्रंशप्रयोगेण शाब्दबोधः एव जायते शाब्दबोधः जायते इत्यनेन हेतुना किं वक्तुं न शक्यते तत्र साधुत्वमस्ति इति वक्तुं न शक्यते इति एवं शक्तिलक्षणम् उक्तं तत्र शब्दार्थयोः सम्बन्धश्च उक्तः अपभ्रंशेषु साधुशब्देषु इव अपभ्रंशेषु अपि शक्तिरस्ति इति च निरूपितं स्थापितं च इदानीं शक्तिभेदाः उच्यन्ते सा च शक्तिः त्रिधा सा च शक्तिः पूर्वोक्ता शक्तिः साधुषु अपभ्रंशेषु च विद्यमानत्वेन या शक्तिः उक्ता सा त्रिधा भवति त्रिप्रकारेण भवति धाप्रत्ययः प्रकारवाची इति पूर्वमेव उक्तं त्रिप्रकारेण भवति कथं रूढिः योगः योगरूढिश्च रूढिः शक्तिः योगशक्तिः योगरूढिशक्तिः इति त्रिप्रकारेण भवति।